पन्हाळा तालुक्यातील कोतोली नांदगाव या रस्त्याचं काम सुरू आहे। या रस्त्यासाठी लागणारे सिमेंट कॉन्क्रीटचा माल घेऊन जाणाऱ्या टँकरची आज अचानक स्टेअरिंग मधली हायड्रोलिक पाईप तुटल्यानं टँकर जाग्यावरच पलटी झालाय। मात्र या घटनेत चालक बचावल्यानं व रस्त्यात आडवा पडलेला टँकर जेसीबीच्या सहाय्यानं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। या मार्गावरील रस्त्याचं काम सुरू असल्यापासून जवळच 5 ते 6 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 10 ते 12 लोकांचा अपघात होऊन किरकोळ जखमी झाले होते। तरी संबंधित प्रशासनानं त्वरित काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा असं आवाहन नागरिकांकडून केलं जात आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी।